माझं नाव अनुश्री आहे. आम्ही चौघीजणी बहिणी आहोत. आमचा एक भाऊ होता जो 3 नंबरचा होता. माझ्या 2 मोठ्या बहिणींचं लग्न झालं होतं. आता लग्नासाठी माझ्या भावाचा नंबर होता. पण त्याला आता लग्न करायचं नव्हतं. त्याचं म्हणणं असं होतं की अजून माझ्या 2 बहिणी लग्नाच्या राहिल्या आहेत. त्यांचं लग्न झालं की मी लग्न करणार. मम्मीने त्याला खूप समजावलं की तू लग्न केलंस की घरात एक सून येईल. मग त्या दोघींचं लग्न व्यवस्थित होईल. परंतु तो काही मम्मीचं ऐकायला तयार होत नव्हता. मी तर मम्मीला अगोदरच सांगून ठेवलं होतं की मी आधी माझं शिक्षण पूर्ण करणार आणि मगच लग्न करणार. माझी जी छोटी बहीण होती तिला शिक्षणात जास्त इंटरेस्ट नव्हता. म्हणून मी मम्मीला सांगितलं की मम्मी तिचंच अगोदर लग्न करून टाक. माझा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा होता आणि माझी लहान बहीण माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान होती. माझा मोठा भाऊ ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्या कॉलेजमध्ये त्यांचा एक मित्र होता. तो कधी कधी आमच्या घरी येत असायचा. तो माझ्या भावाच्याच वयाचा होता. एकदा मी नोटीस केलं की तो जेव्हा आमच्या घरी येतो तेव्हा तो माझ्याकडे एकटक पाहत असतो आणि माझ्याकडे पाहून छोटीशी स्माईल देत असतो. परंतु मी त्याला त्याच्या स्माईलचे उत्तर कधीच दिलं नाही. माहीत नाही तो स्वतःला काय समजत होता. एक दिवशी मी घरी एकटी असताना तो घरी आला आणि माझ्या भावाबद्दल विचारू लागला. पण मला असं वाटत होतं की त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेवढ्यात माझी मम्मी घरी आली. तो माझ्या मम्मीला पाहून खूप घाबरला आणि लगेच तिथून निघून गेला. तो मला कधी कधी इशारे करत होता. आता मला त्याचे इशारे समजू लागले होते. त्याच्या असल्या वागणुकीमुळे मला तो नालायक वाटत होता. तो दिसायला वगैरे छान होता, परंतु त्याचा डोळा माझ्यावर होता. या गोष्टीबद्दल मी माझ्या मम्मीला आणि भावाला कधीच सांगितलं नाही, कारण की मला माझ्या भावाचं आणि त्यांचं नातं तोडायचं नव्हतं. त्यानंतर तो जेव्हा आमच्या घरी यायचा तेव्हा मी घरातील दुसऱ्या रूममध्ये निघून जायचे. तो घरात आला की गुपचूप मला इकडे तिकडे शोधत असायचा. माझं शिक्षण चालू असल्यामुळे मी या फालतू गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नव्हते. मला भीती वाटायची की अशा गोष्टींमुळे माझ्या शिक्षणावर वाईट परिणाम व्हायला नको. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवशी मी कॉलेजवरून घरी आले तेव्हा घरात काही पाहुणे बसले होते. त्यांना पाहून मला थोडा धक्काच बसला, कारण की ते सर्व नवीन लोक होते. मी याच्या अगोदर त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. मी घराच्या आतमध्ये गेले तेव्हा माझ्या छोट्या बहिणीने मला सांगितलं की हे लोक आपल्या दादाचा मित्र सागरचे घरचे आहेत. मी तिला म्हणाले ठीक आहे, पण ते आपल्या घरी काय करत आहेत? मग माझी बहीण माझ्याकडे पाहून हसू लागली आणि म्हणाली, अगं सागरची मम्मी सागरच्या लग्नासाठी तुला मागणी घालण्यासाठी आपल्या घरी आली आहे. माझ्या बहिणीचं बोलणं ऐकून मी थोडी आश्चर्यचकित झाले. मी तिला म्हणाले, आता या मुलाची एवढी हिंमत झाली का? माझ्या लग्नासाठी त्याने त्याच्या मम्मीला घरी पाठवायला. त्यावर माझी बहीण म्हणू लागली, अगं ताई, तो मुलगा खूप चांगला आहे. तुला नाही माहीत, आपल्या दादाच्या सर्व मित्रांमध्ये सागरच सर्वात श्रीमंत मुलगा आहे. त्याचे वडील खूप वर्ष अगोदर वारले आहेत आणि ते सागरसाठी खूप प्रॉपर्टी ठेवून गेले आहेत. ती सर्व प्रॉपर्टी सागरच्या नावावर आहे. तू जर त्याच्याशी लग्न केलं तर तू त्याच्या घरावर राज्य करशील. मी रागात माझ्या बहिणीला बोलले, तू शांत बस. मी मम्मीला सांगितलं आहे की मला आता लग्न करायचं नाही. अजून मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यानंतर जॉब करायचा आहे. आपण मिडल क्लास लोक आहोत. आपल्या डोक्यावर तर आपल्या वडिलांचा सुद्धा हात नाही आहे. एका भावाच्या जीवावर आपण सर्व किती दिवस जगणार आहोत? मी दादासोबत काम करून या घराला हातभार लावणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की मम्मी या स्थळाला नकार देईल. माझी बहीण म्हणाली, ठीक आहे. अगोदर या लोकांना जाऊ तर दे. ते गेल्यावर बघू काय होतंय. मग मी फ्रेश होण्यासाठी निघून गेले. त्यानंतर 2 तासांनी ते लोक निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळाने माझी मम्मी माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली, अनुश्री, तू खूप भाग्यवान आहेस. तुला माहीत आहे का तुझ्यासाठी स्थळ कुठून आलं आहे? हे स्थळ सागरच्या घरून आलं आहे. सागरने स्वतः त्याच्या मम्मीला आणि बहिणीला तुझ्या लग्नाची मागणी घालण्यासाठी त्यांना पाठवलं आहे. सागरने मनापासून तुला पसंत केलं आहे. आता बघ, एवढे मोठे लोक स्वतः त्यांचं स्थळ घेऊन आपल्यासारख्या गरिबांच्या घरी आले आहेत. तुला माहीत नाही की सागरच्या मम्मीला कोणाच्या घरी जाण्यासाठी सुद्धा टाईम नाही आहे, परंतु ती तिच्या मुलाच्या इच्छेसाठी इथपर्यंत स्थळ घेऊन आली आहे. मी तर मुलांकडच्यांना लग्नासाठी हा बोलले आहे, कारण की मला सागरमध्ये कोणतीही कमी दिसली नाही. तो खूप चांगला मुलगा आहे आणि श्रीमंतही आहे. मी मम्मीला विचारले, तू माझ्या लग्नासाठी त्यांना हा बोलली आहेस का? मम्मी म्हणाली, हो. मी लगेच हा म्हणाले,
कारण की अशी स्थळं नशीबवान मुलींनाच मिळतात. तुला माहीत आहे का, सागरच्या मम्मीने आणि बहिणीने तुला पाहिलंसुद्धा नाही, तरी पण ते लग्नासाठी तयार आहेत. त्या म्हणाल्या, आमच्या मुलाने मुलगी पसंत केली असेल तर ती नक्कीच सुंदर असेल. तरी पण मी त्यांना तुझा फोटो दाखवला आणि त्यांनासुद्धा तू खूप आवडलीस. पुढच्या आठवड्यात ते लग्नाची तारीख जमवण्यासाठी येणार आहेत. तुला माहीत नाही, मी आणि तुझा दादा या लग्नामुळे किती खुश आहोत. मी मम्मीला म्हणाले, मम्मी तू शुद्धीत तर आहेस ना? मी तुला काय सांगितलं होतं? मला शिक्षण पूर्ण करून जॉब करायचा आहे. त्यावर मम्मी म्हणाली, अगं शुद्धीत तर आता तुला यायचं आहे. कारण की एवढं श्रीमंत स्थळ आल्यावर तुला जॉब करायची काय गरज आहे? त्यामुळे माझं ऐक आणि गप लग्नासाठी तयार हो आणि चांगला संसार कर. मी मम्मीला म्हणाले, मला तो मुलगा आवडत नाही. मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. मम्मी म्हणाली की, हे बघ, मी त्या लोकांना हा बोलले आहे. ते खूप श्रीमंत लोक आहेत. जर आजूबाजूच्या लोकांना कळलं की एवढं चांगलं श्रीमंत स्थळ आलं होतं तरी पण तू त्या मुलाला पसंत नाही केलं, तर ते सर्व आपल्याला वेडे समजतील आणि म्हणतील, एवढं चांगलं स्थळ यांनी घालवलं. अगं सागर एक चांगला आणि हुशार मुलगा आहे. एकदा का त्याचं शिक्षण पूर्ण झालं की तो त्याच्या घरचा बिझनेस सांभाळणार आहे. तरी पण त्याचे वडील त्याच्या नावावर एवढी प्रॉपर्टी करून गेले आहेत की त्याला त्याच्या घरचा बिझनेससुद्धा सांभाळण्याची गरज नाही आहे. हे बघ, माझी इच्छा तर आहे, तू जर या मुलाशी लग्न केलं तर तुझ्या छोट्या बहिणींसाठी सुद्धा असं स्थळ मिळेल. तुझ्या 2 बहिणींचं लग्न आपण साध्या घरात केलं आहे आणि आज त्या दोघींची काय परिस्थिती आहे, त्या किती हाल काढत आहेत तुला तर माहीतच आहे. परंतु तुझं लग्न चांगल्या घरात झालं तर मला तुझी काळजी राहणार नाही. मी मम्मीला म्हणाले, मम्मी तो सागर खूप श्रीमंत आहे म्हणून तू माझं लग्न त्याच्यासोबत लावून देत आहेस का? तो खूप श्रीमंत असला म्हणून काय झालं? तो जर मला खुश ठेवू शकला नाही तर त्या श्रीमंतीचा काय उपयोग आहे? मला माझ्या मम्मीचा खूप राग आला होता. ती मला बिना विचारता त्यांना हा कसं बोलू शकते? या स्थळामुळे माझ्या घरचे सर्वजण खूप खुश होते. मला पुढे माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं, परंतु माझ्या मनाचा कोणीच विचार केला नाही. जेव्हा मी दादाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा दादाही तेच बोलला, सागर खूप चांगला मुलगा आहे आणि मला असं वाटतं की माझ्या एखाद्या बहिणीचं लग्न त्याच्यासोबत व्हावं. तुझं नशीब चांगलं आहे की त्याने तुला मनापासून पसंत केलं आहे. आता मला लवकरात लवकर तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे. माझ्या दादाचं बोलणं ऐकून मला आश्चर्यच वाटलं होतं. मी त्याला म्हणाले, अरे मलासुद्धा जॉब करून या घराला हातभार लावायचा आहे. त्यावर तो मला म्हणाला, या घराची परिस्थिती सांभाळायला मी एकटा पुरेसा आहे. तुला त्यासाठी जॉब करण्याची काहीच गरज नाही. आणि मग घरातील सर्वांच्या आनंदासाठी मी माझ्या सर्व स्वप्नांचा त्याग केला. आता मला सर्वात जास्त राग तर सागरचाच येत होता, ज्याच्यामुळे माझं एवढं मोठं स्वप्न तुटलं होतं. त्याने त्याच्या घरच्यांचं स्थळ माझ्या घरी पाठवून खूप मोठी चुकी केली होती, कारण की माझ्या मनात त्याच्याबद्दल कुठलीच फिलिंग नव्हती. एका आठवड्यानंतर त्याच्या घरचे माझ्या घरी आले आणि लग्नाची तारीख फिक्स केली. येताना त्यांनी माझ्यासाठी खूप सारे गिफ्ट आणले होते, परंतु मी त्यातील एकही गिफ्ट उघडून पाहिले नाही, कारण की मला सागरच्या घरच्यांमध्ये आणि माझ्या लग्नामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. परंतु जेवढ्या नातेवाईकांना आणि बाहेरच्या लोकांना माहीत झालं होतं की पाटील इंडस्ट्रीजचे मालक सागर पाटील यांच्यासोबत माझं लग्न होत आहे, तेव्हा सर्व लोक म्हणत होते की अनुश्री खूप भाग्यवान आहे. आता घरात सगळीकडे लग्नामुळे आनंदाचे वातावरण होतं. माझ्या मम्मीने आणि दादाने माझ्या लग्नासाठी जे काही साठवून ठेवलं होतं ते मला माझ्या लग्नात देणार होते. पण सागर त्यांना बोलला की मला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा हुंडा व दागदागिने नकोय. मी तुमच्या मुलीवर प्रेम केलंय. मला फक्त तुमची मुलगी द्या आणि एक नारळ द्या. या गोष्टीमुळे माझ्या घरचे सागरच्या घरच्यांचे खूप उपकार मानू लागले. काही दिवसातच माझ्या लग्नाचा दिवस आला आणि माझं लग्न झालं. त्या दिवशी मी खूप रडले आणि माझ्या घरच्यांचा निरोप घेऊन माझ्या सासरे आले. माझ्या सासरी माझं स्वागत खूप जोरदार झालं. त्या दिवशी सागर खूप खुश होता आणि मी उदास होते, परंतु तो कसाही असला तरी आता माझा पती आहे. इथून मागे ज्या गोष्टी झाल्या त्या सर्व विसरून नवीन संसाराला सुरुवात केली. लग्नाच्या पहिल्या रात्री मी बेडरूममध्ये सागरची वाट पाहत होते. आमचं बेडरूम एवढं चांगलं सजवलं होतं की मी त्याकडे पाहतच राहिले. रात्री 2च्या आसपास सागर बेडरूममध्ये आला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. त्याने प्रेमाने माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाला, अनुश्री तुला माहीत नाही, मी या दिवसाची वाट किती आतुरतेने पाहत होतो.
फायनली तो दिवस आला आणि तुला माझी पत्नी बनवून माझ्या घरी आणलं. अनुश्री, तुला माहीत नाही की मी तुला किती पसंत करतो. मी तुझ्यासमोर माझं प्रेम व्यक्त करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी कोणीतरी आपल्यामध्ये यायचं. नंतर तूच माझ्यापासून लांब लांब जाऊ लागली. मी ठरवलं की तुझ्या भावनांसोबत न खेळता तुला डायरेक्ट पत्नी बनवून घरी आणायचं आणि तुझी सर्व स्वप्न पूर्ण करायची. त्यामुळे मी माझ्या मम्मीला आणि बहिणीला आमचं स्थळ घेऊन तुझ्या घरी पाठवलं. मी माझ्या पतीसोबत एकही शब्द बोलले नव्हते. त्यावर तो मला म्हणाला, अनुश्री, तू माझ्याशी बोलत का नाहीस? मी तुला पसंत नाही आहे का? त्यावर मी म्हणाले, नाही हो, तसं काय नाही आहे. तुम्ही खूप चांगले आहात. माझं बोलणं ऐकून ते हसू लागले. मी पुढे त्यांच्याशी काहीतरी बोलणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजला आणि ते मला एक्सक्यूज मी म्हणून एका साईडला जाऊन फोनवर बोलू लागले. माहीत नाही एवढ्या रात्री त्यांना कोणाचा फोन आला होता. मी त्यांची वाट पाहत होते की कधी त्यांचा फोन होतोय आणि ते माझ्याजवळ येऊन बसतात. आता मी त्यांची पत्नी झाले होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात चांगल्या भावना निर्माण झाल्या होत्या. आता मागील गोष्टी आठवून काहीही फायदा नव्हता. कुठल्याही व्यक्तीला आपल्या जीवनाची नवीन सुरुवात हसत हसत करायला पाहिजे हा विचार करून मी खूप खुश झाले होते. परंतु माझ्या जीवनातील सुख काही वेळेपुरतेच होते. माझ्या थोड्याशा सुखी जीवनाला कोणाशी तरी नजर लागली होती. कॉलवर बोलणं झाल्यानंतर सागर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सॉरी अनुश्री, तुला थोडीशी वाट पाहावी लागेल. माझा एक मित्र अमेरिकेवरून आपल्या लग्नाला येत होता आणि त्याची फ्लाईट उशिरा लँड झाली. त्यामुळे त्या बिचाऱ्याला माझं लग्न अटेंड करता आलं नाही आणि तो इथे जास्त कोणाला ओळखत नाही. त्यामुळे मला एअरपोर्टला त्याला घेण्यासाठी जावं लागेल आणि हे काम माझ्याशिवाय दुसरं कोणीही करू शकत नाही, कारण की त्याची भाषा दुसऱ्या कोणालाच समजत नाही. मला 1 ते 1.5 तास लागेल. प्लीज माझी वाट बघ. मी लगेच जाऊन येतो. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी जाऊ का? मी त्यांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही लवकर जाऊन या. ते म्हणाले, तुला या नवरीच्या कपड्यांमध्ये खूप जडजड वाटत असेल तर एक काम कर, तू यांना चेंज कर आणि रिलॅक्स हो. तोपर्यंत मी जाऊन येतो. मी म्हणाले, ठीक आहे. तो माझ्याकडे पाहून हसला आणि मीही त्याच्याकडे पाहून हसले आणि तो बेडरूममधून निघून गेला. मी विचार करू लागले की इमर्जन्सी प्रत्येकाला असते. ते त्यांच्या मित्राकडे जाऊन येतील तोपर्यंत मी माझे कपडे बदलून घेते आणि ते जेव्हा परत येतील तेव्हा मी थोडाफार मेकअप करून तयार होईल. मी जेव्हा कपाट उघडले तेव्हा समोर संपूर्ण कपाट भरून माझ्यासाठी कपडे होते. मी त्यातील एक ड्रेस काढला आणि चेंज करून माझ्या पतीची वाट पाहत बसले. त्यांना जाऊन आता 2 तासाच्या वर टाईम झाला होता. मी विचार केला की ते येईपर्यंत थोडासा आराम करूया, कारण दिवसभर लग्नामुळे खूप थकले होते. म्हणून मी थोडा वेळ डोळे मिटले तर अचानक मला घरातून कोणीतरी मोठमोठ्याने रडण्याचा आवाज आला. मी विचार करू लागले की हा असला आवाज कुठून येतोय. असं वाटत होतं की खूप सारे लोक एकत्र येऊन रडत आहेत आणि तेवढ्यात माझा दरवाजा कोणीतरी वाजवला. मी दरवाजा उघडला तेव्हा माझी नणंद दरवाजासमोर उभी होती. ती माझ्याजवळ आली आणि मला मिठी मारली आणि जोरजोरात रडत म्हणू लागली, वहिनी, दादा असं बोलून ती खूप रडत होती. काही वेळ मला तिच्या रडण्याचा अर्थ समजला नाही, म्हणून मी तिला म्हणाले, अगं काय झालं आहे, तू एवढी का रडत आहेस? तेव्हा ती मला म्हणाली, वहिनी, तुम्हाला माहीत नाहीये, दादा या जगात नाही राहिला. तो आपल्या सर्वांना सोडून या जगातून निघून गेला आहे. मला ही गोष्ट ऐकून धक्काच बसला. मी तिला म्हणाले, अगं तू काय बोलत आहे? ते तर त्यांच्या मित्राला घेण्यासाठी एअरपोर्टला गेले आहेत. मग ती म्हणाली, हो वहिनी, तो त्याच्या मित्राला घ्यायला जात असताना अचानक रस्त्यात ॲक्सिडेंट झाला आणि तो जागेवरच गेला. जेव्हा दादाला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. वहिनी, तुम्ही खाली चला, सगळे लोक तुम्हाला बोलवत आहे. माझ्या नंदेचं बोलणं ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. माझी नणंद माझा हात पकडून मला खाली घेऊन गेली. मी खाली येऊन पाहते तर एका पांढऱ्या कापडात गुंडाळलेला एक मृतदेह जमिनीवर ठेवला होता आणि त्याच्या बाजूला माझी सासू आणि बाकीचे इतर नातेवाईक खूप जोरजोरात रडत होते. मला तर विश्वासच बसत नव्हता की जो व्यक्ती आता काही वेळापूर्वी माझ्याशी गप्पा मारून गेला आहे तो अचानक कसा मरू शकतो. मला आता ही गोष्ट सहन होत नव्हती. मी खूप जोरजोरात रडत होते. आता मला असं वाटत होतं की माझं संपूर्ण जीवन बर्बाद झालं आहे. आता तर मी त्यांच्या अर्धांगिनी झाले होते आणि लगेच विधवा पण झाले. माझी सासू माझ्या गळ्यात पडून खूप जोरजोरात रडत होती आणि मला म्हणत होती की तुझा नवरा आपल्या सर्वांना
आणि हे जग सोडून निघून गेला. तेवढ्यात माझ्या घरचेही तेथे आले होते. माझा भाऊ तर त्यांना पाहून खूप शॉक झाला होता, कारण की त्याचाही जवळचा मित्र त्याला सोडून गेला होता. माझ्या घरचे आणि मी खूप रडत होतो. रडता रडता अचानक मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा मला शुद्ध आली तोपर्यंत त्यांच्या मृतदेहाला अग्नी दिली होती. माझी मम्मी माझ्याकडे पाहून खूप रडत होती. ती म्हणत होती की आता कुठे माझ्या मुलीच्या जीवनाला आनंद मिळणार होता. मी विचारही केला नव्हता की तिला एवढं मोठं दुःख मिळेल. माझ्या नवऱ्याची आठवण काढून माझा अवतार एखाद्या वेड्याबाईसारखा झाला होता. मला तर विश्वासच बसत नव्हता की माझा पती मला कायमचं सोडून गेला आहे. तो तर एअरपोर्टला त्याच्या मित्राला आणण्यासाठी गेला आहे आणि तो 1 तासानंतर येतो म्हणाला होता, परंतु तो अजून कसा परत आला नाही. तेवढ्यात माझी सासू माझ्या मम्मीला म्हणाली की अनुश्री आता माझ्या मुलाची विधवा आहे, म्हणून ती इथून पुढे याच घरात राहील. आता माझ्या नवऱ्याला जाऊन बरेच दिवस झाले होते. माझे माहेरकडचे पण त्यांच्या घरी निघून गेले होते आणि मी आता सागरची विधवा म्हणून माझं आयुष्य जगत होते. एक दिवशी माझी तब्येत अचानक बिघडली. तेव्हा माझ्या सासूने मला एक गोळी खायला सांगितली. तेव्हा मी ती गोळी खाल्ली, पण त्याच्यानंतर माझं डोकं खूप दुखू लागलं होतं आणि मला सारखं झोपून राहू वाटत होतं. एक दिवशी तर माझं डोकं एवढं दुखत होतं की मी अचानक बेशुद्ध झाले आणि मला 3-4 दिवसांनी शुद्ध आली. मला शुद्ध आली तेव्हा मी एका हॉस्पिटलमध्ये होते आणि माझ्या शेजारी एक नर्स उभी होती. मी उठून बसल्यानंतर ती नर्स मला म्हणाली की आता कसं वाटत आहे तुम्हाला? बरं वाटत आहे का? मी तिला म्हणाले की हो, मला एकदम व्यवस्थित वाटत आहे. तेव्हा ती नर्स म्हणाली, ठीक आहे, अजून 1-2 दिवसात तुम्ही एकदम बऱ्या व्हाल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या रूममध्ये शिफ्ट केलं जाईल. तिचं बोलणं ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं, म्हणून मी तिला विचारलं, कोणत्या रूममध्ये पाठवणार आहे तुम्ही मला आणि माझी फॅमिली कुठे आहे? तेव्हा ती नर्स म्हणाली, अहो, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्या लोकांनाच आणलं जातं, त्यांच्या फॅमिलीला नाही आणलं जात. वेड्यांचं हॉस्पिटल म्हटल्यानंतर मला धक्काच बसला. मी त्या नर्सला म्हणाले, कसलं वेड्यांचं हॉस्पिटल? ती नर्स म्हणाली, हे वेड्यांचं हॉस्पिटल आहे जिथे तुम्ही आता ॲडमिट आहात. इथं वेड्या पेशंटला ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर इलाज केला जातो. मी म्हणाले, अहो, पण मी वेडी नाही आहे. त्यावर ती नर्स जोरजोरात हसू लागली आणि बोलली, इथे येणारा प्रत्येक वेडा माणूस असंच बोलतो की मी वेडा नाही आहे, आणि ती हसत हसत निघून गेली. जेव्हा मी आजूबाजूला पाहिलं तेव्हा प्रत्येक बेडवर एक पेशंट होता आणि प्रत्येकजण काहीतरी वेड्यासारखी हरकत करत होता. हे पाहून मी विचार करू लागले की मी या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये कसं काय आली? मी तर वेडी नाही आहे. विचार करून करून माझं मानसिक संतुलन बिघडत चाललं होतं. मी जोरजोरात ओरडून त्यांना सांगत होते की मी वेडी नाही आहे, मला इथं कशाला आणलं? त्यानंतर ते डॉक्टर यायचे आणि मला कसले तरी इंजेक्शन द्यायचे. त्यानंतर माझं संपूर्ण शरीर एकदम सुन्न व्हायचं आणि मी एका कोपऱ्यात पडून राहायची. मला काहीच कळत नव्हतं. मला एक गोष्ट कळत नव्हती की मला इथे कोण घेऊन आला आहे. या हॉस्पिटलमध्ये वेड्या लोकांसाठी छोट्या छोट्या रूम बनवल्या गेल्या होत्या. जेलमध्ये जशा रूम असतात तशाच होत्या. मलाही त्यांनी त्यातील एक छोटीशी रूम दिली होती. त्या रूममध्ये गेल्यावर असं वाटत होतं की कुठल्या तरी जेलमध्ये कैद करून ठेवलं आहे. तिथे एक वॉर्डन होती. मी तिला ओरडून ओरडून सांगत होते की मी वेडी नाही आहे, मला इथं कोणी आणलं आहे, प्लीज माझ्या घरच्यांना फोन लावा, त्यांना इथे बोलावून घ्या, मला इथं नाही राहायचं. परंतु मी कितीही ओरडले आणि रडले तरी माझ्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. एक दिवशी अर्ध्या रात्री जेव्हा मी माझ्या अंथरुणावर झोपले होते तेव्हा एक वॉर्डन माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तू दिसायला तर खूप सुंदर आहेस, मला तर तू खरंच वेडी वाटत नाहीस. मला वाटलं की ती मला इथून निघण्यासाठी मला मदत करण्यासाठी आली आहे, म्हणून मी तिला म्हणाले, हो वॉर्डन, मी खरंच वेडी नाही आहे. त्यावर ती म्हणाली, ठीक आहे, मग मी तुला इथून निघण्यासाठी मदत करेल, पण त्याच्या बदल्यात तुला डॉक्टरला खुश करावं लागेल. मला काहीच समजलं नाही की ती कोणत्या डॉक्टरबद्दल बोलत आहे. मग मी तिच्याकडे रागाने पाहिलं तेव्हा ती मला म्हणाली, अगं, तू दुःखी होऊ नकोस, मला माहीत आहे तू वेडी नाही आहेस. तिचं बोलणं ऐकून मी खुश झाले होते. मला वाटलं की ती खरंच माझी मदत करत आहे, परंतु ती माझी मदत करायला नाही तर खूप मोठा प्लॅनिंग करून माझ्यापाशी आली होती. थोड्या वेळाने ती मला सिनियर डॉक्टरच्या केबिनमध्ये घेऊन गेली. तिने मला डॉक्टरपाशी सोडलं आणि डॉक्टरला म्हणाली, डॉक्टर साहेब, मला माहीत आहे की ही बिचारी वेडी नाही आहे, हिला तुमच्या मदतीची गरज आहे. डॉक्टरने माझ्याकडे वरून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, हो, नक्कीच मी हिची मदत करेल.
मी डॉक्टरसमोर हात जोडले. माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी डॉक्टरचे पाय धरले आणि डॉक्टरला म्हणाले, प्लीज डॉक्टर साहेब, माझी मदत करा. मी वेडी नाहीये. मी तुमच्या पाया पडते. डॉक्टरांनी माझा हात धरला आणि म्हणाला, हो, मला माहीत आहे तू वेडी नाहीयेस. त्यामुळे तर मी तुला माझ्यापाशी बोलावलं आहे. तू इथे बस, मी लगेच आलो. डॉक्टरचं बोलणं ऐकून माझ्या मनाला थोडा धीर मिळाला. मग डॉक्टर आणि ऑर्डन दोघेही केबिनमधून बाहेर गेले आणि डॉक्टरने बाहेरून केबिनला कडी लावली. मी खिडकीतून गुपचूप पाहिलं तेव्हा ऑर्डन आणि डॉक्टर दोघे हळू आवाजात एकमेकांशी काहीतरी बोलत होते. मी जरा जवळ जाऊन त्यांचं बोलणं ऐकू लागले. तेव्हा डॉक्टरने खिशातून एक नोटांचा बंडल काढला आणि त्या ऑर्डनच्या हातावर ठेवला आणि तिला म्हणाला, आज तर तू माझं मन खुश करून टाकलं आहेस. खरंच ती मुलगी खूप सुंदर आहे. आता तू जाऊ शकतेस. डॉक्टर जेव्हा केबिनकडे येत होता तेव्हा मी परत खुर्चीवर जाऊन बसली. डॉक्टर केबिनच्या आत आला आणि त्याने आतून दरवाजा लॉक करत होता. तेव्हा मी त्याला पाहून उभी राहिली आणि त्याला विचारलं की, डॉक्टर साहेब, तुम्ही आतून दरवाजा का बंद करत आहात? तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, तू अजिबात घाबरू नकोस. मी तर तुझी मदत करत आहे. आणि तो माझ्या अंगाला हात लावत होता. मी रागाने त्याला धक्का दिला आणि तो खाली पडला. तो उठून उभा राहिला. त्याने माझ्या जोरात कानाखाली दिली आणि म्हणाला, मी तुझ्या सुंदर शरीराचे ऑर्डनला खूप सारे पैसे मोजले आहेत. त्यामुळे जास्त नखरे आणि आरडाओरडा करायची काही गरज नाही. मी जसं सांगेल तसं कर. मी त्याला म्हणाले, तुम्ही लोक साध्या गरीब मुलींना इथं आणून त्यांच्यासोबत या सर्व गोष्टी करता का? त्यावर तो म्हणाला, हो, असंच समज. आता तुझा नंबर आहे. त्यानंतर त्याने मला जोरात मिठी मारली. मी त्याच्यासमोर खूप हात जोडले, त्याच्या पाया पडले. प्लीज माझ्यासोबत असं करू नका. माझ्या इज्जतीसोबत खेळू नका. खूप रिक्वेस्ट केली पण त्याने माझी एकही गोष्ट ऐकली नाही आणि माझी इज्जत लुटली. त्यानंतर त्याने मला कमजोर होण्याचे इंजेक्शन दिलं. ते इंजेक्शन दिल्यावर मी पूर्ण कमजोर झाले. मला उभं राहताही येत नव्हतं. मी कोणाला काही सांगू नये आणि इथून पळू जाऊ नये त्यासाठी त्याने मला ते इंजेक्शन दिलं होतं. मग मला माझ्या रूममध्ये आणून टाकलं. माझे फक्त कान आणि डोळे उघडे होते. माझे संपूर्ण शरीर सुन्न पडलं होतं. मला उठून काहीच करायला जमत नव्हतं. मला माझ्या जीवनावर खूप पश्चाताप होत होता. मी वेडी नसतानाही मला वेडी बनवून या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी आणून टाकलं होतं. मला एकच गोष्ट कळत नव्हती की मी माझ्या सासरी असताना मला इथे कोणी आणलं. आता मी ठरवलं होतं की मला थोडं बरं वाटू लागलं की कुठल्याही परिस्थितीत इथून पळून जायचं. आज तीच ऑर्डन पुन्हा मला त्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी आली होती. मी तिलाही खूप रिक्वेस्ट केल्या पण तिनेही माझं काहीच ऐकलं नाही. आणि अगोदरच्या रात्रीसारखं आजच्या रात्रीही माझ्यासोबत तसंच घडलं. खूप दिवस असंच चालू होतं. त्यानंतर 2-3 दिवस असे आले की डॉक्टर कुठेतरी बाहेर गेला होता म्हणून मला त्या डॉक्टरांकडे नेण्यात आलं नव्हतं. मी विचार केला की हाच चान्स आहे इथून पळून जाण्याचा. कारण की तो डॉक्टर असताना मला रोज विकनेसचं इंजेक्शन देत होता. त्यामुळे माझी तब्येत बरी होत नव्हती. आता 2-3 दिवस तो नसल्यामुळे मला इथून पळून जायला चान्स मिळाला होता. मी गुपचूप सगळ्यांपासून लपून हॉस्पिटलच्या मेन गेटपर्यंत कशी तरी पोहोचले. परंतु तिथे एक सिक्युरिटी उभा होता. मी जरा वेळ तिथे बसले. त्यानंतर आतून एक ऑर्डबॉय आला. तो सिक्युरिटी त्याच्याशी बोलण्यात मग्न झाला आणि मी गुपचूप गेटचा छोटासा दरवाजा उघडून त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडले. अर्धी रात्र असल्यामुळे सगळीकडे अंधारच होता. मी चालत चालत खूप दूर आले होते. काही वेळाने मला एक बंद असलेला ढाबा दिसला. मी त्या ढाब्याच्या दरवाजापाशी जाऊन बसले. मी कमजोर असल्यामुळे मला तिथे बसल्या बसल्या झोप लागली. सकाळी जेव्हा ढाब्याचा मालक आला तेव्हा त्याने मला उठवलं. माझ्या शरीरावर हॉस्पिटलमधील पेशंटचा ड्रेस होता. माझा अवतार खूप विचित्र झाला होता आणि मी खूप कमजोर झाले होते. माझ्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. मी त्या ढाबा मालकाला बोलले, साहेब, मला खूप भूक लागली आहे. बऱ्याच दिवसापासून मी काही खाल्लेलं नाही. मला काहीतरी खायला द्या. मी असं बोलल्यावर तो ढाबा मालकाला वाटलं की मी रस्त्यावर भीक मागणारी भिकारी आहे. त्यामुळे त्यांनी मला जेवण दिलं आणि म्हणाला की हे खाल्ल्यावर तू इथून जा. माझे कस्टमर यायचा टाईम झाला आहे. त्यानंतर मी कसं तरी करून माझ्या मम्मीच्या घरी पोहोचले. परंतु समोरचे दृश्य पाहून तर मला खूप रडायला आलं. कारण की माझ्या मम्मीच्या घराला टाळा लागला होता. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारात बसून त्यांची वाट पाहिली. मला वाटलं की कुठेतरी बाहेर गेले असतील. संध्याकाळपर्यंत येतील. संध्याकाळची आता रात्र झाली होती. परंतु त्या घरापाशी कोणीही आले नव्हते. म्हणून मी शेजाऱ्यांकडे आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा शेजारचे लोक म्हणाले की
त्यांच्या मुलीला जेव्हा वेड लागलं ते त्यांना सहन झालं नाही. त्यानंतर ते सर्वजण हे शहर सोडून निघून गेले. आमच्या शेजारील बाईने सुद्धा मला ओळखलं नाही, कारण की माझा अवतार पूर्ण भीक मागणाऱ्या बाईसारखा झाला होता. मी माझ्या घरापासून निघून आली. हळूहळू मी काल रात्री ज्या ढाब्यावर झोपले होते त्या ढाब्यासमोर पोहोचली. मला असं वाटलं की सकाळी त्याने मला जेवण दिलं होतं आणि आत्ताही तो ढाब्याचा मालक मला जेवण देईन. मला आता माझ्या अशा जेवणाचा खूप कंटाळा आला होता. असं वाटत होतं की कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी. नंतर विचार आला की आत्महत्या करून तरी काय फायदा? आपल्या मागे पुढे रडणारा आता कोणीच राहिलं नाही. मी त्या ढाबा मालकाजवळ गेले व त्यांना हात जोडून विनंती केली, माझ्या मागे पुढे कोणीच नाही, प्लीज मला जेवण द्या. माझ्यामुळे मी तुमच्या कस्टमरला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. तुमच्या ढाब्याच्या मागे जी पडीक जमीन आहे तिथे बसून मी जेवण खात जाईल. ढाब्याचा मालक खूप दयाळू होता. तो म्हणाला, ठीक आहे, मी फक्त तुला जेवण देऊ शकतो. त्या पलीकडे मी तुझी कुठलीही मदत करू शकत नाही. मी त्यांना म्हणाले, शेठजी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला जेवण देऊन माझ्यावर खूप उपकार केले. थोड्या वेळाने त्यांनी जे जेवण दिलं ते मी त्यांच्या ढाब्याच्या मागे बसून खाल्लं. माझ्या जीवनात आज पहिल्यांदा मी अशा मोकळ्या जागेत झोपले होते. मी खूप अशक्त असल्यामुळे मला लगेच झोप लागली. अधूनमधून तिथे कुत्री भुकत होते, त्यामुळे मला जाग येत होती. आज पहिल्यांदा मला खूप एकटे एकटे वाटत होते, त्यामुळे मी रात्रभर खूप रडत होते. मी रडत असताना अचानक माझ्या पाठीमागून माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी खूप घाबरले. मागे वळून पाहिले तेव्हा तो एक भीक मागणारा भिकारी होता. चेहऱ्यावर पांढऱ्या कलरची वाढलेली दाढी, अंगावर खूप जागी फाटलेले जुने कपडे होते. तो मला म्हणाला, घाबरू नकोस, मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे, त्यामुळे मी तुला सहारा देण्यासाठी आलो आहे. तू माझ्यासोबत येशील का? त्या व्यक्तीला पाहून मला खूप भीती वाटत होती. मी विचार केला की हा माणूस कोणीतरी फ्रॉडसुद्धा असू शकतो. तो मला घेऊन गेला आणि माझ्यासोबत जर काही केलं तर? पण आता माझ्यासोबत काय चुकीचं घडायचं राहिलं आहे? आतापर्यंत तर माझ्यासोबत सर्व काही चुकीचंच घडत आहे. जास्तीत जास्त तो माझी इज्जत लुटेल, त्यापेक्षा वेगळं काय करणार आहे? मला खूप विचार करताना पाहून तो व्यक्ती मला म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील का? तू खूप सुंदर आहेस. तुझी अवस्था पाहून मला असं वाटतं की तुझ्या आयुष्याने तुला खूप त्रास दिला आहे. तू जर माझ्याशी लग्न केलं तर मी तुझी खूप काळजी घेईन. तुला कुठल्याच गोष्टीची कमी भासू देणार नाही. तू फक्त लग्नासाठी हो बोल. मी त्याला म्हणाले, हे बघ, हे संपूर्ण जग मला वेडीबाई समजत आहे आणि तो ढाब्याचा मालक तर मला भिकारी समजत आहे. हे सर्व तुला माहीत असूनही तू माझ्याशी लग्न करायला कसं काय तयार आहेस? त्यावर तो म्हणाला, तुझ्यासोबत आतापर्यंत काय काय घडलं आहे हे सर्व मला माहीत आहे. तू कशी काय त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलीस, तिथे तुझ्यासोबत काय काय घडलं, म्हणून तर मी तुला लग्नाची ऑफर दिली आहे. त्याच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून मला थोडा धक्काच बसला. म्हणून मी त्याला विचारलं, मला खरं खरं सांगा, तुम्ही कोण आहात? त्यावर तो म्हणाला, असं समज की देवाने तुझ्या मदतीसाठी पाठवलेला मी एक संत आहे. मग मी जास्त विचार न करता त्याला म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. त्यावर तो मला म्हणाला, तुला आता माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल, कारण की मी माझ्या पत्नीला अशा सुनसान ठिकाणी एकटीला ठेवू शकत नाही. थोडा वेळ आम्ही दोघे चालल्यानंतर त्याचं घर आलं. जेव्हा त्यांनी घरचा दरवाजा उघडला आणि घरातील लाईट ऑन केली तेव्हा मी त्या घराकडे पाहून दंग झाली, कारण की त्याचं घर एवढंच चांगलं होतं. त्या घरात कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. एकदम लक्झरी सोयीसुविधा होत्या. मी विचार केला की याचं घर एवढं छान आहे, मग हा भीक का मागत असेल? मी घर पाहत असताना तो वॉशरूम समोरील आरशासमोर त्याची दाढी आणि केस काढत होता. जेव्हा मी त्याला निरखून पाहिलं तेव्हा त्याचं खरं रूप पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी बेशुद्ध होता होता वाचले, कारण की तो दुसरा कोणी व्यक्ती नसून माझा वारलेला पती सागर होता. माझा पती तर मेला होता, मग हा व्यक्ती कोण आहे? माझ्या मनात असे शेकडो विचार येत होते. तो मला म्हणाला की जास्त विचार करायची काही गरज नाही. मी तुला सर्व काही खरं खरं सांगतो. मी तुझा पती सागरच आहे. त्यांना पाहून माझा उरच भरून आला. मी त्यांना मिठी मारून खूप जोरजोरात रडू लागले. मी रडता रडता बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. मी थोड्या वेळाने जरा शांत झाल्यावर बोलले, मला सोडून कुठे गेले होते तुम्ही? एवढे दिवस कुठे होतात तुम्ही? एवढ्या दिवसात माझ्या आयुष्यात किती वाईट प्रसंग घडले तुम्हाला माहीत आहे का? त्या दिवशी तुमच्यासोबत काय घडलं होतं? जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला एअरपोर्टला आणायला गेले होते, ते म्हणाले, तू इथे खुर्चीवर बस. त्यांनी मला पिण्यासाठी पाणी दिले आणि सांगू लागले,
आपल्या लग्नाच्या दिवशी माझ्या अमेरिकेच्या मित्राला मी एअरपोर्टला आणायला गेलो होतो. तेव्हा मी कार चालवत होतो. एअरपोर्ट माझ्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. तेव्हा त्याचा फोन आला. मी त्याला म्हणलं की तू तिथेच थांब, मी 5 मिनिटात एअरपोर्टला पोहोचत आहे. माझं बोलणं ऐकून माझा मित्र हैराण झाला आणि म्हणाला, अरे पण तू एअरपोर्टला कशाला जात आहेस? आज तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. तू अजूनपर्यंत तुझ्या पत्नीच्या जवळ गेला नाहीस का? त्यावर मी त्याला म्हणालो, अरे हे काय तू वेड्यासारखं बोलत आहेस? तू मला कॉल केला की मला एअरपोर्टला घ्यायला ये म्हणून. मी तुला एअरपोर्टला घ्यायला येत आहे. त्यावर माझा मित्र म्हणाला की अरे तूच वेड्यासारखं बोलत आहेस. मी तर तुला दुपारीच कॉल करून सांगितलं आहे की मी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही. माझं तिकडे येणं कॅन्सल झालं आहे कारण की मला विजा मिळाला नाही. मी ड्रायव्हिंग करत करत त्याच्याशी भांडत होतो. मी त्याला म्हणालो की हे बघ, आजच्या दिवस तरी मस्करी करू नको. मी रूममध्ये माझ्या पत्नीला एकटीला ठेवून तुला घेण्यासाठी आलो आहे. माझा मित्र मला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होता की तुला कोणीतरी फसवलं आहे. तू पाहू शकतोस की माझ्या नंबरवरून तुला कॉल आलेला आहे किंवा नाही. मी ड्रायव्हिंग करता करता मोबाईलमध्ये चेक करू लागलो की मला ते कोणाच्या नंबरवरून कॉल आला होता. जेव्हा मी नंबर पाहिला तेव्हा मला धक्काच बसला, कारण की मला ज्या नंबरवरून कॉल आला होता तो माझ्या मित्राचा नव्हता. मी मोबाईलमध्ये पाहत असताना अचानक कोणीतरी माझ्या कारला समोरून जोरदार धडक दिली आणि माझी कार समोर असलेल्या एका झाडाला जाऊन धडकली. त्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो. मला 1 तासाने जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी आमच्या फॅमिली डॉक्टरच्या इथे ॲडमिट होतो. माझ्या संपूर्ण शरीराला खूप इजा झाल्या होत्या. मला आमच्या फॅमिली डॉक्टरने जी गोष्ट सांगितली ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो मला सांगू लागला की तुझा हा ॲक्सिडेंट झाला नाही तर कोणीतरी केला आहे आणि मला त्या व्यक्तीचं नाव माहीत आहे. आमचे फॅमिली डॉक्टर माझ्या वडिलांचे लहानपणीचे बेस्ट फ्रेंड आहेत. त्यांना माझ्या सावत्र आईने खूप सारे पैसे दिले होते आणि सांगितलं होतं की सागर मेला पाहिजे. त्यांनी सांगितलं की त्याला कुठलं तरी विषारी इंजेक्शन द्या म्हणजे तो मरेल, कारण की तुझ्या मम्मीला माहीत झालं आहे की तुझा ॲक्सिडेंट एवढा मोठा झाला नाही आहे आणि तू त्यातून वाचला आहे. आमच्या डॉक्टरांना तिने माझ्यासोबत असं का केलं हे सर्व माहीत होतं, कारण की ते एक इमानदार व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी मला हे सर्व सांगितलं. म्हणजे झालं असं की मी माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. काही वर्षापूर्वी माझ्या मम्मीचं हार्ट अटॅकमुळे अचानक निधन झालं. त्यानंतर माझ्या पप्पांनी दुसरं लग्न केलं. आता आहे ती माझी सावत्र आई आहे. त्यावेळी तिला 2 मुली आणि 1 मुलगा होता. त्यांनासुद्धा सोबत घेऊन ती माझ्या पप्पांच्या घरी आली होती. जेव्हा माझे पप्पा एक्सपायर झाले तेव्हा त्यांनी त्याच्या नावावर जेवढी प्रॉपर्टी होती ती सर्व माझ्या नावावर केली होती. माझ्या सावत्र मम्मीला याच गोष्टीचा राग होता की त्यांनी ती प्रॉपर्टी सर्व मुलांना एकसारखी का दिली नाही. त्या बाईने माझ्या नावावरची सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करण्यासाठी माझा ॲक्सिडेंटचा प्लॅन केला होता आणि नंतर तुला आजारी पडण्याच्या गोळ्या चारून त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. तिने तिथल्या डॉक्टरांनासुद्धा पैसे दिले होते. त्या डॉक्टरांना पण तिने सांगितलं होतं की या मुलीला औषध देऊन खरोखरची वेडी बनवून टाका व तुझ्या घरच्यांनाही तिने तू खरोखरच वेडी आहेस असा विश्वास बसवला. माझ्या डॉक्टर काकांनीही माझ्या सावत्र मम्मीने सांगितल्याप्रमाणे मला मृत घोषित केलं व माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी डेड बॉडी त्यांच्या ताब्यात दिली. त्या बाईला असं वाटलं की मी खरोखरच मेलो आहे. त्यानंतर डॉक्टर काकांनी मला हॉस्पिटलमधून गुपचूप त्यांच्या स्वतःच्या घरी शिफ्ट केलं व काही महिने माझ्यावर इलाज केला. जेव्हा मी पूर्ण रिकवर झालो तेव्हा मला तुझी आठवण आली. मला तुला भेटायचं होतं. मला वाटलं की त्या लोकांनी तुला तुझ्या माहेरी पाठवलं असेल. त्यानंतर मी जेव्हा तुझ्या माहेरी गेलो तेव्हा तिथे कोणच नव्हतं. मग मी माझी ओळख लपवून भिकाऱ्याचा अवतार बनून तुझ्या घराच्या आजूबाजूला रोज फिरू लागलो. मला एका गोष्टीची खात्री होती की तू जिथे कुठे असशील तिथून तुझ्या माहेरी एक ना एक दिवस नक्की येशील. आज सकाळी जेव्हा मी तुला तिथे पाहिलं तेव्हा मी खूप खुश झालो होतो. माझ्या मनाला एक खूप प्रकारे शांती मिळाली होती. पण मला दुःख याच गोष्टीचं झालं की माझ्यामुळे त्या लोकांनी तुझी एवढी वाईट अवस्था केली आहे. जेव्हा तू तुझ्या घरापासून या ढाब्यापर्यंत आली तेव्हा मी तुझ्या मागे मागे इथपर्यंत आलो होतो. जेव्हा मी तुला खूप रडताना पाहिलं तेव्हा विचार केला की आता मला तुझ्याशी बोललं पाहिजे. मला तुला रडताना पाहून खूप वाईट वाटत होतं. आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कसलाही धक्का लागू देणार नाही. हे माझ्या एका जवळच्या मित्राचं घर आहे. माझ्या पप्पांनी दुसऱ्या शहरात माझ्यासाठी एक बंगला घेऊन ठेवला आहे. त्या बंगल्याबद्दल माझ्या सावत्र मम्मीला माहीत नाही. त्या बंगल्याची चावी माझ्या एका मित्राकडे आहे.
जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा आम्ही सर्वजण तिथे पार्टी करायला जायचो. मी तुला तेथे घेऊन जातो. तिथे गेल्यावर आपण दोघं आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करूया. सागरचं बोलणं ऐकून आम्ही दोघेही खूप रडलो. नंतर माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये काय काय घडलं ते मी त्याला सांगितलं. त्या गोष्टी ऐकून त्याने मला धीर दिला आणि म्हणाला, तू दुःखी होऊ नकोस, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू त्या सर्व गोष्टी एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जा. आता आपण आपल्या नवीन जीवनाला सुरुवात केली आहे. आता तुझा नवरा जिवंत आहे हेच खरं आहे आणि आता तुला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि सागरसोबत आणि माझ्यासोबत त्याच्या सावत्र आईने काय काय केलं त्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच त्या बाईला अटक केली. तिने आमच्या दोघांची खूप माफी मागितली. तिला या सर्व गोष्टींचा पश्चाताप झाला होता. कोर्टानेही तिला 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती. तिने हडप केलेल्या प्रॉपर्टीतून आम्ही 1 रुपयाचीही प्रॉपर्टी परत घेतली नाही. माझ्या नवऱ्याने आणि मी हसत हसत ती प्रॉपर्टी त्यांना दान केली होती. आम्हाला फक्त आमच्यासोबत जो वाईट वागला होता त्याला शिक्षा घडवायची होती आणि ती आम्ही कायद्यानेच घडवली. त्यानंतर आमचा जो एक बंगला होता त्या बंगल्यात आम्ही शिफ्ट झालो. सागरनेही त्याच्या स्वतःच्या हिमतीवर एक चांगली नोकरी जॉईन केली होती. थोड्या दिवसांनी मी माझ्या घरच्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना इकडे बोलावून घेतले. माझ्या घरच्यांना आम्हाला पाहून खूप आनंद झाला. त्यांनी आमच्या पुढील संसारासाठी खूप शुभेच्छा दिल्या आणि अशा प्रकारे आमचं नवीन आयुष्य सुरू झालं. मित्रांनो, मी आशा करते की ही स्टोरी तुम्हाला खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. आभारी आहोत.